आज खूप उशीर झाला होता टिफिन बनवायला, म्हणून मी पास्ता बनवला डब्यासाठी तन्मयच्या. आणि मला मटकीची भाजी करायची होती हर्षलच्या डब्यासाठी. तर त्या साईडला दूध आणि चहा आणि मटकीची तयारी चालू होती. आणि मग दुपारी अद्वैत खूप घरामध्ये त्रास द्यायला लागला, म्हणून मी त्याला सोसायटीमध्ये घेऊन गेले होते. तर एक आमच्या इथं डॉगी आहे लुसी नावाचा, तर तो वर होता. तर अद्वैत बघा कसे ॲक्शन करून त्याला बोलवत होता खाली, त्याला म्हणत होता, टाटा पण करत होता आणि दोन्ही हात करून असं दाखवत होता खाली ये खाली ये म्हणून. त्याला खूप आवडतो बुबू, म्हणजे लुसी खूप आवडती. आणि त्याला जर मी सोसायटीत नेले ना तर तो खूप म्हणजे खेळतो आणि म्हणजे खूप मस्त खेळत असतो तो. आणि त्याला दिसली होती माऊच्या मागे, तो तर पळतच सुटला होता, पण माऊ काय हाताला येतच नव्हती आणि तो खूपच प्रयत्न करत होता पकडायचा. तर तिला इथे माऊ दिसली होती, पण ती होती जाळीच्या पलीकडं, त्यामुळं त्याला काही तिकडे जाता येत नव्हतं. त्यामुळं तो खूप पळत होता तिच्या मागे, पण माऊ काय भेटली नाही. आणि प्रयत्न तर चालू होते माऊला. आणि माझ्या मैत्रिणींनी त्याला अडवलं, तर तो खूप रडायला लागला. तर त्याला कुणी अडवलेलं आवडत नाही, त्याला नुसतं पळायचंच असतं आणि कुणी थांबवायचं नसतं. त्यामुळं तो माऊच्या मागं पळतच होता. शेवटी मीच त्याला तिथून आणलं आणि संध्याकाळी जायचं होतं बाहेर, त्यामुळं मग मी रेडी झाले होते. आवरून बराच वेळ झाला होता तरी हे काही आले नव्हते, कारण की ते गेले होते गाडीत गॅस भरायला. त्यामुळं म्हणलं चला आता पटकन घरबीर झाडून घ्यावं, कारण की ही कामं आली की बाहेरून जाऊन आलो ना आपण की मग करावे लागतात. त्यामुळं मग मी आधीच करून घेतली होती. आणि अद्वैतला भूक लागली होती, म्हणून त्याला तो एक वेफल्स म्हणून मी तर ते खात होता. आणि मग फायनली आले होते आणि आम्ही बाहेर निघालो होतो. आणि मग पुढे आम्ही जाऊन कुठे गेलो आणि काय केलं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेलच, तर नक्की पहा. तर अशा प्रकारे आम्ही बाहेर चाललो होतो. बाय.